7 वेळा आमदार, 1 वेळा खासदार. काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार स्वरूप सिंग नाईक साहेबांचं निधन झालं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वरूप सिंग नाईक यांचं आज निधन झालं. नवापूर येथे उपचार दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक कॅबिनेट खात्याचे मंत्रिपद त्यांनी भूषवलं. गांधी परिवाराचे ते प्रामाणिक समर्थक म्हणून ओळखले जात होते. 1985 ते सातत्याने विधानसभेत निवडून आले. 2009 मध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर 2014 मध्ये त्यांनी पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. त्यानंतर नंदुरबारला काँग्रेसचा अभेद्यगड त्यांनी बनवला. नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल भागाला काँग्रेसचा अभेद्यगड बनवणारे ज्येष्ठ नेते स्वरूप सिंग नाईक म्हणून त्यांना ओळखलं जायचं. त्यांच्यावर काही दिवसापासून मुंबई बारडोली नंतर नवापूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. स्वरूप सिंग नाईक यांचा जन्म 10 सप्टेंबर 1938 साली झाला. नवापूर तालुक्यातील नवागाव या आदिवासी लोकवस्तीच्या लहानशा गावात झाला. आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात स्वरूप सिंग नाईकांनी 1962 मध्ये नवापूर तालुक्यातील सुकवेल ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून केली. 1965 ते धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. 1972 साली नवापूर विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले. मार्च 1977 साली प्रथमच नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळाले आणि 1980 साली मोठ्या मताधिक्याने विजय झाला. ते लोकसभेत पोहोचले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांच्या प्रतिभा ओळखून त्यांना खासदार असताना 25 सप्टेंबर 1980 रोजी महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्रीपद म्हणून दिला. प्रथमच मंत्री झाल्यानंतर त्यांना समाज कल्याण आदिवासी खाते देण्यात आलं. तेव्हापासून 2009 पर्यंत सातत्याने ते नवापूर मतदारसंघातून निवडून आले. या कालावधीत आदिवासी विकास, समाज कल्याण, सार्वजनिक बांधकाम, परिवहन व राज्य उत्पादन शुल्क, वने व बंदरे अशा महत्वपूर्ण खात्याचे मंत्रीपद त्यांच्याकडे होतं. 2009 मध्ये पराभव झाला, मात्र त्या पराभवाने ते कधीच खचले नाहीत. त्यांचे चिरंजीव शिरीष नाईक हे काँग्रेसच्या माध्यमातून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. नाईक यांना राजकीय कथाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली.